नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजपासून आपण प्लांट फिजियोलॉजी हा जो पोर्शन आहे तर याच्याकडे जाणार आहोत. प्लांट फिजियोलॉजी हा जो काही सेक्शन आहे लक्षात घ्या. तर या सेक्शनबद्दल डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये आपण बघणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे आपल्यासाठी, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी प्लांट्सची जी रिक्वायरमेंट आहे, जसं ह्यूमन फिजियोलॉजी आहे, लक्षात घ्या. ह्यूमनची रिक्वायरमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल. त्याच्यामध्ये सर्क्युलेशन असेल, या ठिकाणी ब्रिदिंग असेल, किंवा या ठिकाणी आपल्याशी न्यूरल कंट्रोल कोऑर्डिनेशन असेल. आणखी याच्यामध्ये जर जनरल तुम्ही जर बघितलं तर डायजेशन असेल. तर या सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी ह्यूमन फिजियोलॉजी म्हणजे आपल्याबद्दल असेल तर ह्यूमन फिजियोलॉजी, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला प्लांट्सची रिक्वायरमेंट कळणं अतिशय गरजेचं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट, आपण शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शेतीविषयक ज्या काही इतर गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा या सेक्शनचा अतिशय महत्त्वाचा फायदा होणार आहे. की कुठल्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं तर या प्लांट्सची रिक्वायरमेंट असते, कोणते न्यूट्रिशन या ठिकाणी प्लांटसाठी गरजेचे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लांटसाठी लागणारे इतर वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स, वी कॉल देम ॲज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असतील, प्लांट्स ग्रोथ हार्मोन्स असतील, किंवा इतर वेगवेगळे मिनरल्स असतील, किंवा ट्रान्सपोर्ट प्लांट्समध्ये कसं होतं, किंवा प्लांट्स कशा पद्धतीनं ग्रो होतात, जर्मिनेशन पिरियड काय असतो, किंवा त्यांच्यामध्ये असणारे वेगवेगळे फोटोसिंथेटिक पाथवेज काय असतात, कोणते प्लांट्स कोणत्या सीझनमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येऊ शकतात, याच्यासाठी असणारा हा अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे. ओके, तर या सेक्शन बरोबरच तुम्हाला या ठिकाणी आता इतरही वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी कळणार आहोत, ज्या रेस्पिरेशनशी रिलेटेड, क्रेब सायकल असेल, ग्लायकोलिसिस असेल, विच इज सेम इज इन human being too, or not only human being but also in all the living organisms, those they respire using the oxygen. Okay, so that is very important point. So here in this topic we are going to move toward, or in this section we are going to move toward, first of all, what about we can say it as a photosynthesis. This is very important point again. So very important chapter. Let's begins with, we can say it as that photosynthesis. Okay, so just see here what about we can say it as a okay, just see here what about photosynthesis. In the word photosynthesis, actually there are two words. That first word is nothing but we can say it as a photo. First word is nothing but the photo, which means nothing but the light, and here this light is nothing but the sunlight. Here this light is nothing but the sunlight, because the photosynthesis is occurred in the presence of that sunlight. Okay, so here, and other one word that is nothing but the synthesis. Synthesis means nothing but the putting together, एकत्रित करना. ओके, पुटिंग टुगेदर, एकत्रित करणं, म्हणजे सनलाईटला एकत्रित करणं आणि त्याच्यापासून फूड तयार करणं, या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस म्हणलं जातं. लक्षात घ्या, फोटोसिंथेसिस ही जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेमध्ये लाईट एनर्जीच्या मदतीनं या ठिकाणी फूड तयार होतं बेसिकली. लक्षात घ्या, तर हा या ठिकाणी मेन अस्पेक्ट आहे. फोटोसिंथेसिस ही अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे. बघा कशा पद्धतीने इनडायरेक्टली होईल किंवा कशा पद्धतीने याचा मिनिंग आहे जनरल व्ह्यू मध्ये आपण बघूयात. So photosynthesis डेफिनेशन जर सांगायची झाली तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज or somewhat biomolecules using inorganic CO2 and H2O. Okay, process of formation of glucose using inorganic CO2 and H2O in presence of
क्लोरोफिल अँड लाईट. लाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये इनडायरेक्टली ही रिॲक्शन होईल, तिला या ठिकाणी आपण फोटोसिंथेसिस असं म्हणणार, लक्षात घ्या. इन जनरल जर लिहायची झाली तर ही प्रोसेस अशी लिहिणार आपण 6CO2 प्लस 12H2O, इट गिव्स C6H12O6 plus 6H2O plus 6O2, which is liberated. Okay, and here requirement is chlorophyll A, that is chlorophyll and light. So this is the general introduction how that photosynthesis occurred. So carbon dioxide, water यांच्या क्लोरोफिल आणि लाईटच्या प्रेझेन्स मध्ये ग्लुकोज मध्ये कन्वर्जन होईल. दिस इज द ग्लुकोज and this is a free oxygen, free molecular oxygen which is required to all living organism. Okay, almost all living organism. So फोटोसिंथेसिस अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे. तर या पद्धतीने इनडायरेक्टली फोटोसिंथेसिस होते. तर फोटोसिंथेसिसमध्ये काय काय झालं लक्षात घ्या. लाईट वगैरे या ठिकाणी युटिलाइज होते आणि त्याचबरोबर केमिकल सिंथेसिस होते, दॅट इज सेड टू बी द फिजिको केमिकल प्रोसेस. फोटोसिंथेसिस इज अ फिजिको केमिकल प्रोसेस. ओके, फिजिको केमिकल प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस, अतिशय महत्त्वाचं आहे. तर या प्रक्रियेदरम्यान इनडायरेक्टली काय होतं बघा. सो फोटोसिंथेसिस म्हणजे helps in number 1 food formation. All organism depends on it. All organisms depend on it. सर्व सजीव त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि सेकंड वन ऑक्सिजन फॉर्मेशन, that is also same, means without that process we can't survive. ओके, या प्रोसेस शिवाय आपण जगू शकत नाहीत, लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाची प्रक्रिया. तर ही प्रक्रिया डिटेलमध्ये कळण्याच्या आधी आपल्याला एक महत्त्वाचा पोर्शन रिवाइज करायचा आहे, तो म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन. लक्षात घ्या. ओके, मोड ऑफ न्यूट्रिशन नावाचा पोर्शन आपल्याला रिवाइज करायचा आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये जनरली तुम्ही जर बघितलं तर इथं 2 प्रकारचे मोड ऑफ न्यूट्रिशन असतात. ओके, तर पहिला मोड ऑफ न्यूट्रिशन जो असतो तो असतो ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफ, वी नो दॅट प्रिपेअर ओन फूड. ऑटो म्हणजे सेल्फ, ट्रॉफ म्हणजे नरिशमेंट, मीन्स प्रिपेअर ओन फूड. स्वतःचं अन्न तयार करतात, त्याला ऑटोट्रॉफिक म्हणायचं. आणि हेटरोट्रॉफिक जनरली तुम्ही जर बघितलं तर काय म्हणता येईल बघा. हेटरोट्रॉफिक मीन्स डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम. दुसऱ्यावरती डिपेंड्स असतील फॉर फूड मटेरियल, जस्ट कीप इन माइंड. आणि ऑटोट्रॉफिकमध्ये जनरली तुम्ही जर बघितलं तर प्रिपेअर ओन फूड अँड हेटरोट्रॉफिक डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर दिअर फूड. ओके, अदर ऑर्गॅनिझम, बरं डोक्यात घ्या, अदर ऑर्गॅनिझम फॉर दिअर फूड. ऑटोट्रॉफ हे जे काही असतात तर या ऑटोट्रॉफमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. बेसिकली आपल्याला इकडं जास्त डिटेलमध्ये जायचं आहे. ऑटोट्रॉफमध्ये 2 प्रकार असतात जे लाईटच्या मदतीने एनर्जी तयार करतात, फूड तयार करतात. वी कॉल देम ॲज अ ऑटोट्रॉफ. तर याच्यामध्ये आपण लिहिणार प्रिपेअर फूड युजिंग सनलाईट, प्रिपेअर फूड युजिंग लाईट. आणि इथं आपण या ठिकाणी लिहिणार किमो ऑटोट्रॉफ. आपण लिहिणार याच्यामध्ये प्रिपेअर फूड युजिंग केमिकल्स. प्रिपेअर फूड युजिंग केमिकल्सच्या मदतीनं फूड प्रिपेअर करतात. या फोटो ऑटोट्रॉफमध्ये जनरली तुम्ही जर बघितलं, ओके, फोटो ऑटोट्रॉफ्स जनरली तुम्ही जर बघितलं तर प्रिपेअर फूड युजिंग लाईटच्या मदतीनं फूड तयार करतात, ते लक्षात घ्या. ओके, सनलाईटच्या मदतीनं फूड प्रिपेअर करतात. आणि ही जी प्रक्रिया आहे याच प्रक्रियेचं नाव आहे इथं फोटोसिंथेसिस.
ओके, या प्रक्रियेचं नाव आहे फोटोसिंथेसिस आणि ह्याचं नाव आहे किमोसिंथेसिस. किमोसिंथेसिस केमिकलच्या मदतीनं या ठिकाणी अन्न तयार करतात, किमोसिंथेसिस. आणि किमोसिंथेसिस कशाच्या मदतीनं बघा, याच्यामध्ये बेसिकली बॅक्टेरिया येतात. याच्यामध्ये बेसिकली बॅक्टेरिया येतात. ओके, बॅक्टेरियामध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं तर किमो ऑटोट्रॉप्समध्ये बॅक्टेरियामध्ये सल्फर बॅक्टेरिया असतील काही, वी कॉल दॅज थायोबॅसिलस, फेरोकोकस, नायट्रिफाइंग बॅक्टेरिया, वेगवेगळे केमिकल वापरून हे काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर या पद्धतीची कन्सिडरेशन आहे. ओके, तर पुन्हा एकदा डोक्यात घ्या, मोड ऑफ न्यूट्रिशन कळणं तुम्हाला गरजेचं आहे. मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये ऑटोट्रॉफिक, हेटरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ऑटोट्रॉफिक मीन्स प्रिपेअर ओन फूड अँड हेटरोट्रॉफिक मीन्स डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड. ऑटोट्रॉफिकमध्ये या ठिकाणी ओन फूड प्रिपरेशनमध्ये फोटो ऑटोट्रॉफ्स आणि किमो ऑटोट्रॉफ्स आहेत. फोटो ऑटोट्रॉफ्स दे प्रिपेअर दॅट फूड युझिंग लाईट अँड किमो ऑटोट्रॉफ्स दे प्रिपेअर फूड युझिंग दॅट केमिकल्स. ओके, फोटो ऑटोट्रॉफ्समध्ये दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पहिला प्रकार असेल बेसिकली जर तुम्ही बघितलं तर ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस, ऑक्सिजन लिबरेट होतो. आणि दुसरा प्रकार असतो अनऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस. याच्यावरती क्वेश्चन पडलेले आहेत, लक्षात घ्या. थोडंसं बेसिक पॉईंट आहे पण महत्त्वाचं आहे. ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस, अनऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस. इथं जी मी रिॲक्शन दाखवली इथं ऑक्सिजन लिबरेट होताना दिसतोय. सो दिस इज ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस. ऑक्सिजनिक म्हणजे काय, O2 लिबरेटेड. इथं O2 लिबरेटेड होतो. ओके, आणि इथं नो O2 लिबरेटेड, इथं ऑक्सिजन लिबरेट होत नाही. तर ही रिॲक्शन कशी होते बघा, हे अनऑक्सिजनिकची. तर या अनऑक्सिजनिकमध्ये 6CO2 प्लस याच्यामध्ये 12H2S इन्स्टेड ऑफ H2O च्या जे H2S वापरल्या जातात याच्यापासून तयार होईल. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर C6H12O6 प्लस 6H2O आणि हे 12S सल्फर. ओके, प्लस 12S 12 सल्फर मॉलिक्युल्स या ठिकाणी वॉटरमध्ये तसेच राहतील. तर या पद्धतीची रिॲक्शन असेल जिथं ऑक्सिजन लिबरेट होत नाही, अनऑक्सिजनिक असेल. ऑक्सिजनिक कोण दाखवतं बघा, ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस ऑल ग्रीन प्लांट्स, सगळे ग्रीन प्लांट्स. आता ग्रीन शब्द का वापरला तर काही प्लांट्स हे नॉन ग्रीन आहेत, जस्ट लाईक कसकटा. इन मराठी वी कॉल्ड ॲज अमरवेल. अमरवेल हा जो प्रकार आहे इनडायरेक्टली जो आपलं जे गवतावरती घास वगैरे म्हणतो त्याच्यावरती उगवतो, तर तो असलेला तो मात्र पॅरासायटिक आहे, लक्षात घ्या. तो सकट्स टाईपमध्ये त्याला रूट्स वगैरे असतात. तर ऑल ग्रीन प्लांट्स यांच्यामध्ये ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस आहे. अजून यांच्यामध्ये जर बघितलं तर सायनोबॅक्टेरिया पण फोटोसिंथेटिक ऑक्सिजनिक दाखवतात. सायनोबॅक्टेरिया अल्गी सारख्यात म्हणून त्यांना नाव दिले BGA, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके, ऑल प्लांट्स सगळे आले त्याच्यामध्ये. मगाशी दाखवल्याप्रमाणे अल्गी असतील, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म सगळे याच्यामध्ये आले ग्रीन कलरचे. ओके, आणि अनऑक्सिजनिकमध्ये या ठिकाणी काही बॅक्टेरिया आहेत, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय आहे तर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया असतील, किंवा पर्पल कलरच्या सल्फर बॅक्टेरिया असतील. तर लक्षात घ्या, सल्फर बॅक्टेरियात म्हणून इथं H2S वापरतात इन्स्टेड ऑफ H2O, हायड्रोजन सल्फाइड वी जस्ट कॉल्ड एज. तर हे वापरतात इन्स्टेड ऑफ वॉटर. ओके, तर ग्रीन सल्फर बॅक्टेरिया आणि पर्पल सल्फर बॅक्टेरिया. ग्रीन सल्फर बॅक्टेरियाला दुसरं नाव आहे क्लोरोबियम आणि पर्पल सल्फर बॅक्टेरियाला दुसरं नाव आहे क्रोमॅटियम. जस्ट कीप इन माइंड. तर हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. पूर्ण हा जो भाग आहे तो ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन, किमो ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन आणि हेटरोट्रॉप्स हे जे काही प्रकार आहे ना, तर याच्यामध्ये काय काय येतात. याच्यामध्ये कंझ्युमर येतात, डिकम्पोजर येतात, पॅरासाइट्स येतात, प्रिडेटर्स येतात
ओके, तर हे जे सगळे बाकीचे टाईप आहेत हे हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये येतात. तर हे आहे या फोटोसिंथेसिसचं प्रिव्हियस इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये या फोटोसिंथेसिस प्रोसेसबद्दल डिटेलमध्ये बघूयात, त्याच्या काही डिस्कवरीजबद्दल बोलूयात. सो ॲट फर्स्ट जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स फ्रॉम द बोर्ड. So students, now see here what about that experiments on photosynthesis. फोटोसिंथेसिस वरती केले गेलेले जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आहेत त्या प्रयोगांबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार. तर याच्यामध्ये जो पहिला प्रयोग आहे लक्षात घ्या, दॅट इज सेड टू बी द मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. मोल्स हाफ लीफ एक्सपेरिमेंट. दिस एक्सपेरिमेंट was conducted by using half part of the leaves, okay, and remaining half part which is naturally exposed in light and some other things. So just see here that every step of that experiment. So Moll's half leaf experiment which explain that light is important or essential for photosynthesis. The first purpose for this experiment is to discover, to demonstrate that light is important for photosynthesis. In this experiment, that moles covered that half leaf of that particular plant with the help of black paper. By using black paper, they covered, or he covered that plant leaf, okay. So and expose that plant is in light. लाईट मध्ये ते झाड एक्सपोज केलं, ठेवलं. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा, when they separate that leaf and observe the black covering part, black covered part has no starch, no starch synthesis. Okay, the part which is covered with black paper, there is no starch synthesis, while other part which is not covered having starch. ओके, त्याच्यामध्ये मात्र स्टार्च या ठिकाणी ऑब्झर्व झाली. याच्यावरून कळालं की जिथं लाईट पडते तिथं स्टार्च तयार होते, जिथं लाईट नाहीये तिथं स्टार्च तयार होत नाही, म्हणजे तिथं फोटोसिंथेसिस होत नाही थोडक्यात. ओके, सो दिस इज द फर्स्ट पार्ट. सेकंड थिंग इज दॅट CO2, कार्बन डायऑक्साइड इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. So second part, that is carbon dioxide is essential for photosynthesis. So here in which that half leaf embedded, अर्धा पानाचं झाडाचं जे पान आहे ते बॉटल मध्ये टाकले. या बॉटल मध्ये काय आहे, so this bottle which consists of KOH solution. This bottle which consists of KOH solution. KOH असेल त्याच्यामध्ये, आणि रिमेनिंग हाफ लीफ विच इज आउटसाइड टू बॉटल. ओके, जे आउटसाइडला आहे ते याच्यामध्ये इनडायरेक्टली काय होईल माहिती आहे का, याच्यामध्ये स्टार्च तयार होईल, याच्यामध्ये स्टार्च प्रिपेअर होईल, आणि जे आतमध्ये त्याच्यामध्ये नो स्टार्च. Why? Starch is not formed inside the leaf which is present inside the bottle, because this KOH solution which absorb the carbon dioxide, and so that's why actually that starch is not synthesized in that particular leaf. Okay, so this is the second part, and according to that both experiment we conclude starch synthesis which required light as well as carbon dioxide both. ओके, या ठिकाणी स्टार्च सिंथेसिसला हे दोन्ही हे अतिशय गरजेचे हे आपल्याला या एक्सपेरिमेंट्स वरून कळेल. ठीक आहे, सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. नाउ सी हियर व्हाट अबाउट द एक्सपेरिमेंट नंबर 2. दिस इज प्रिस्ली एक्सपेरिमेंट, जोसेफ प्रिस्ली. ओके, वी जस्ट टेक इट एज अ Joseph Priestley, who discovered that air is essential for growth of plants. या जोसेफ प्रिस्लीने काय केलं लक्षात घ्या, लाईट बद्दल न सांगता एअर बद्दल सांगितलं. एअर इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. झाडाच्या वाढीसाठी हवेची गरज आहे. ओके, असं थोडक्यात या एक्सपेरिमेंट्सनं सांगितलं. तर बघा काय सांगितलं या एक्सपेरिमेंट्समध्ये. यांनी काय केलं लक्षात घ्या, एक बेल शेप म्हणजे घंटीच्या आकाराची एक या ठिकाणी अर्धगोलाकृती एक जार घेतलाय, त्याला बेल जार नाव दिलंय. त्याच्या खाली काय ठेवलंय, एक बर्निंग कॅन्डल ठेवली लक्षात घ्या, आणि उंदीर ठेवलाय, माईस ठेवलाय. In NCERT diagram A and diagram B explain the stage 1 of this experiment. In stage 1 actually that
mice and candle, burning candle, which are covered under the bell jar. Okay, and after that in step 2, that is B. Okay, diagram A and diagram B. Diagram B is a result of diagram A. So diagram B, in diagram B, that candle stop to burning, candle stop to burning or extincted, and here mice get suffocates होईल या ठिकाणी, त्याला बेशुद्ध अवस्था येईल किंवा डेथही होऊ शकेल या ठिकाणी त्या माइसची, बिकॉज ऑफ लॅक ऑफ दॅट इयर. ओके, सो दिस इज द स्टेप 1. अँड इन केस ऑफ स्टेप 2, बेल जारच्या खाली काय केलंय, बर्निंग कॅन्डल माइसच्या सोबत ॲडिशनल एक मिंट प्लांट ठेवलाय, ॲडिशनल एक मिंट प्लांट ठेवला, पुदिन्याचं झाड ठेवलंय. आणि त्याच्यामुळं काय झालं लक्षात घ्या, डायग्राम नंबर सी आणि डी हे एक्सप्लेन करतायत. सी मध्ये हे सुरुवातीचे स्टेप्स ठेवलंय आणि डी मध्ये रिझल्ट. ओके, कॅन्डल कंटिन्यू टू बर्न, ती कॅन्डल मात्र बर्निंग कंटिन्यू राहते, ती स्टॉप होत नाही वर. आणि उंदीर मात्र माइस रिमेन्स टू अलाइव्ह, उंदीर सुद्धा या ठिकाणी जिवंतच राहिलाय, त्याला काही एक झालेलं नाहीये. आणि याच्यावरून आपल्याला कळतं की इयर, फॉल इयर काय होतात लक्षात घ्या. Fall year taken by plants and they purify this fall year, okay, this fall year. फॉल इयरला काय करतात, ते प्युरिफाय करतात, असं या ठिकाणी याच्यामध्ये दिले गेलेले. ओके, सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. व्हॉट अबाउट वी कॅन से इट ॲज अ जोसेफ प्रिस्ले एक्सपेरिमेंट. जॉन इंजलहाउस, the second one thing, John Ingelhouse proved that light is essential for photosynthesis. त्यांनी काय केलं लक्षात घ्या. सो दोन ठिकाणी एक्सपेरिमेंट कंडक्ट केले. सो इन ब्राइट light plant form starch, form glucose, and in dark condition no glucose formation. And according to that Ingelhouse discovered that light is very essential for the formation of glucose or photosynthesis. And next one, that Owen Sachs proved that growing plants have glucose synthesis. With the green parts prepare glucose. Means in case of that presence of light, that plants form O2 bubbles. This is the one of the most important. And in case of dark condition, no bubble form. बबल फॉर्म होत नाहीत, लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा एक्सपेरिमेंटल पार्ट असेल. जस्ट कीप इन माइंड व्हॉट अबाउट यू कॅन से इट ॲज अ एक्सपेरिमेंट्स ऑन फोटोसिंथेसिस. तर हे एक्सपेरिमेंट्स ऑन फोटोसिंथेसिसचे काही प्रिव्हियस एक्सपेरिमेंट झाले, अजून काही एक्सपेरिमेंट्स आहेत, लक्षात घ्या. आपण ते डिटेलमध्ये बघूयात. ॲट फर्स्ट जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स फ्रॉम द बोर्ड अँड राईट डाऊन युअर ओन नोट्स. ओके, so now see here the experiment number 4, Engelmann experiment. In this experiment actually that Engelmann take white colored light, that is monochromatic light, single color light, so which is fall on the Nicol prism वरती ती लाईट या ठिकाणी टाकली गेली. And after that light which is coming out from the Nicol prism having the 7 different color, as we know that the term related with the physics. सो सिंगल कलर या ठिकाणी निकोल प्रिझम मधून बाहेर पडल्यानंतर 7 रंग बाहेर निघतील. आपण इथे 7 रंग दाखवले नाहीत, पण निघतात 7 रंग. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी बघा, पुढे एक फ्लास्क घेतलाय, त्या फ्लास्क मध्ये बेसिकली क्लॅडोपोरा नावाची या ठिकाणी अल्गी वापरली आहे. सो क्लॅडोपोरा इज ॲक्च्युली ग्रीन अल्गी
is actually green algae which is put in the that petri dish which containing aerobic bacterial suspension. या ठिकाणी क्लॅडोपोरा एरोबिक बॅक्टेरियाच्या सस्पेन्शनमध्ये ठेवली गेली आहे. ओके, या पद्धतीनं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अशी ठेवली गेल्याच्या नंतर ही लाईट अशी वेगवेगळी डिस्पर्स होणार आहे. तर इथं जिथं अगोदर सिंपल या ठिकाणी थर दिला होता क्लॅडोपोराचा सिंगल लाईन, पण नंतर काय झालं, जशी जशी लाईट या ठिकाणी पडत राहिली तर ब्ल्यू कलर ज्या ठिकाणी आहे आणि रेड कलर ज्या ठिकाणी आहे, जिथं या ठिकाणी ब्ल्यू कलर आहे, लक्षात घ्या हा ब्ल्यू कलर आहे इथं. ओके, आणि इथं या ठिकाणी रेड कलर आहे, इथं या ठिकाणी रेड कलर आहे. ओके, जिथं ब्ल्यू कलर आहे आणि रेड कलर आहे लक्षात घ्या. मग इथं लिहितोय सो ब्ल्यू आणि रेड रिजन, ब्ल्यू आणि रेड रिजन. ओके, ब्ल्यू आणि रेड रिजन हॅव, ब्ल्यू आणि रेड रिजन हॅव, ब्ल्यू आणि रेड कलरचे जे रिजन असतात, ब्ल्यू अँड रेड रिजन हॅव maximum aerobic bacteria and क्लॅडोपोरा 2. आता क्लॅडोपोरा तर एवढं विजिबल दिसणार नाही, पण या ठिकाणी बॅक्टेरिया तुम्हाला दिसतील, कारण ते काय होतील, क्लॅडोपोरा जास्तीत जास्त ऑक्सिजन लिबरेट करतील आणि तो ऑक्सिजन या ठिकाणी या बॅक्टेरिया घेतील, त्यामुळे त्या बॅक्टेरिया सुद्धा इथं खूप जास्त प्रमाणामध्ये अशा ग्रो होतात. ओके, इथं खूप जास्त प्रमाणात बॅक्टेरिया ग्रो झाल्या. म्हणजे ब्ल्यू आणि रेड कलरची लाईट या ठिकाणी काय असते, फोटोसिंथेसिसला महत्त्वाची असते. याच्यावरून आपल्याला कळतं की ब्ल्यू आणि रेड कलर more IMP for photosynthesis, for photosynthesis. फोटोसिंथेसिससाठी ब्ल्यू आणि रेड कलर जास्त इम्पॉर्टंट असतात असं याच्यावरून कळतं आपल्याला. म्हणजे ब्ल्यू आणि रेड कलर यालाच आपण नंतर पुढं म्हणतोय ॲक्शन स्पेक्ट्रम. ॲक्शन स्पेक्ट्रम means the light which is more important for photosynthesis, this is called as action spectrum. तर ही सांगण्याचं काम या एंजलमॅननं केलं, लक्षात घ्या. कन्सेप्ट कळाली का सगळ्यांना? पुन्हा एकदा बघा. सिंगल कलर लाईट, मोनोक्रोमॅटिक लाईट निकोल प्रिझमवरती टाकली. निकोल प्रिझमनं काय केलं, त्या लाईटला स्प्लिटिंग केलं इंटू द 7 डिफरंट कलर. या 7 कलरपैकी जो ग्रीन कलर आहे तो एवढा जास्त या ठिकाणी इथं कल्टिवेशन झालं नाही क्लॅडोपोरा बॅक्टेरियाचं, पण ब्ल्यू आणि रेड कलरच्या रिजनला मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये त्या बॅक्टेरिया आणि क्लॅडोपोरा डिवाइड झाल्या. आता त्या बॅक्टेरिया का डिवाइड झाल्या, तर क्लॅडोपोरा ही ग्रीन अल्गी जी फोटोसिंथेसिस करेल, ऑक्सिजन लिबरेट करेल. लिबरेट केलेला ऑक्सिजन या बॅक्टेरिया घेतील आणि त्यांची सुद्धा मल्टिप्लिकेशन तिथं जास्त होईल. त्याच्यावरून कळेल आपल्याला की ब्ल्यू आणि रेड रिजनला फोटोसिंथेसिस जास्त होते, म्हणजे ऑक्सिजन जास्त बाहेर पडतो. ओके, तर या पद्धतीचा हा फॉर्मॅट होता. इन 19th century हियर वी जस्ट कन्सिडर द जनरल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस इज समवॉट लाईक दॅट CO2 plus H2O in the presence of chlorophyll and light it gives CH2O, H2O and O2 is liberated as a gas. Here we just consider the general reaction. So carbon dioxide and water combine and this is nothing but we can say it as a carbohydrates. Carbohydrates, we all know that carbohydrates which having that carbon, hydrogen and oxygen into 1:2, 2:1 proportion. 1:2, 2:1 proportion मध्ये आहे 1 to 1. त्याच्यामुळे याला कार्बोहायड्रेट म्हणलं गेलं. आणि हा आहे फ्री ऑक्सिजन, फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन विच इज युजफुल फॉर द रेस्पिरेशन, जो रेस्पिरेशनसाठी आपल्याला गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे होतं पहिला, म्हणजे ॲक्च्युली 4th एक्सपेरिमेंट, एंजलमॅन एक्सपेरिमेंट. नाउ सी हियर व्हॉट अबाउट द CB Van-Nel experiment. Okay, this CB Van-Nel experiment, Van-Nel was a microbiologist. Okay, microbiologist Van Nel. He conducted that experiment on the sulfur bacteria. We know that sulfur bacteria use H2S instead of H2O. H2O च्या ऐवजी H2S वापरतात आणि याच्यामुळे काय होतं, या CO2 H2S यांचं कॉम्बिनेशन होऊन हे CH2O म्हणजे कार्बोहायड्रेट, वॉटर आणि ट्वाइस S तयार होईल, सल्फर तयार होईल. किंवा हीच रिॲक्शन तुम्ही अशी लिहू शकता, इथं O किंवा S असतं त्याच्यावरून कार्बन डायऑक्साईड हा वॉटर आणि इथं कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट्स
आणि हे वॉटर आणि हे जे काही कंपोनंट आहे तो उरलेला कंपोनंट असेल या पद्धतीनं. तर याच्यावरून तुम्हाला कळतं, लक्षात घ्या, फर्स्ट शो O2 coming from H2O, not from CO2. ओके, नॉट फ्रॉम CO2. CO2 कडून बाहेर निघत नाही आहे, तर वॉटरपासून बाहेर निघतो O2 असं या ठिकाणी पहिल्यांदा या CB वॅनेलनं सांगितलं. त्याच्यानंतर रॉबर्ट हिल आले. रॉबर्ट हिलनं काय केलं, एक्सप्लेन O2 इन फोटोसिंथेसिस विच इज कमिंग फ्रॉम. यांनी सांगितलं O2 विच इज कमिंग फ्रॉम वॉटर. जे वरती सांगितलं ते यांनी सांगितलं, फक्त यांनी काय केलं, CO2च्या ऐवजी या ठिकाणी फेरिक सॉल्ट यूज केलं या ठिकाणी याच्यामध्ये. ओके, आणि फेरिक सॉल्ट यूज केल्यामुळे रिॲक्शन अशी होईल, CO2च्या जागेवर A वॉटर AS2 म्हणजे इथं इनडायरेक्टली ग्लुकोज म्हणा याला. ओके, हे वॉटर वगैरे काय असेल ते, आणि इथं ऑक्सिजन बाहेर पडेल, ऑक्सिजन बबल बाहेर पडले. कार्बन डायऑक्साईड रिप्लेस केला तरी ऑक्सिजन बाहेर पडले. याच्यावरून असं कळतं की O2 हा कार्बन डायऑक्साईडपासून नाही आहे, तो वॉटरपासूनच आहे, कारण हा नसताना हा बाहेर पडला आहे O2, त्याच्यामुळं तो कार्बन डायऑक्साईडपासून नाही आहे. ओके, असं जनरली या ठिकाणी व्ह्यू आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट, या एक्सपेरिमेंट्समध्ये स्पिनॅच लीव्स, पालकाचे पानं या ठिकाणी वापरले गेलेत, विच हॅविंग द सस्पेंडेड क्लोरोप्लास्ट. ओके, विच liberate the bubbles which are related with oxygen. Okay, so रॉबर्ट हिल एक्सपेरिमेंट जर तुम्ही बघितला तर या रॉबर्ट हिल एक्सपेरिमेंट मध्ये बेसिकली काय झालंय बघा, रॉबर्ट हिल एक्सपेरिमेंट जे वॉटर आहे त्या वॉटरची स्प्लिटिंग देखील दाखवली गेली आहे. मी तुम्हाला वॉटरची स्प्लिटिंग बद्दल या ठिकाणी थोडक्यात बोलतोय बघा. वॉटरची जी स्प्लिटिंग आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात. ओके, वॉटरची जी स्प्लिटिंग आहे त्याच्याबद्दल, दॅट इज सेड टू बी द फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस ऑफ वॉटर, हिअर द वर्ड फोटोलायसिस. ओके, ब्रेकिंग ऑफ that water in presence of light, that is called as photolysis of water. So photolysis मध्ये काय होतं, we take the 4 water molecule, that 4 water molecule in presence of light broken down into 4H plus ion and 4 OH minus ion. 4H plus and 4 OH minus ion. अशी स्प्लिटिंग होईल, त्याला फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणलं जातं. दॅट इज ऑल्सो सेड टू बी, यू कॅन से इट ॲज ही जी काही रिॲक्शन आहे ह्याला हिल रिॲक्शन पण म्हणलं जातं. लक्षात घ्या, रॉबर्ट हिलनं डिस्कवर केल्यामुळे त्याला हिल रिॲक्शन पण म्हणलं जातं. हिल रिॲक्शन. ओके, आणि याच्यामध्ये 4 H प्लस आणि 4 OH मायनस तयार होतात. जे 4 OH मायनस तयार होतात, लक्षात घ्या, या 4 OH मायनसचं नंतर रूपांतर होतं 4 इलेक्ट्रॉन, आणि 4 इलेक्ट्रॉन असतील, 2 वॉटर मॉलिक्यूल असतील आणि 1 ऑक्सिजन असेल. ओके, या पद्धतीने लिबरेट होईल. म्हणजे ही जर पूर्ण रिॲक्शन जर लिहायचं झालं, लक्षात घ्या, तर ती कशी लिहिणार तुम्ही रिॲक्शन, दिस होल द प्रोसेस विच रिक्वायर द लाईट अँड समवॉट 4H2O विच कन्वर्टेड इंटू 4 इलेक्ट्रॉन प्लस 4 प्रोटॉन. ओके, प्लस ट्वाइस H2O प्लस 1 O2 मॉलिक्यूल. ओके, तर अशी ही तुम्ही रिॲक्शन लिहिणार आहे. म्हणजे या 4 वॉटर मॉलिक्यूलपासून 4 इलेक्ट्रॉन 4 प्रोटॉन तयार होतात. तर ही जी रिॲक्शन आहे, लक्षात घ्या, या रिॲक्शनला फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणायचं. कुठं होते ही लक्षात घ्या, ऑकर्स इनसाइड थायलॅकॉइड. occurs inside thylakoid. Okay, आणि inside thylakoid or inner membrane of thylakoid membrane of thylakoid. थायलॅकॉइडच्या आतमधल्या मेम्ब्रेनशी असोसिएटेड आहे हे. आणि जनरल तुम्ही जर बघितलं तर हे थायलॅकॉइड मेम्ब्रेन आहे, इथं क्वांटॅझोम असतात. वी नो दॅट ग्रुप ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट विच लोकेटेड. तर क्वांटॅझोम असतात, याला म्हणायचं लोकुलस ऑर लुमेन. हे आहे क्वांटॅझोम
क्वांटाझो. मग इथं काय होतील, जास्तीत जास्त असे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतील. ओके, ते इलेक्ट्रॉनचं प्रोटॉनचं काय होतं हे नंतर मी तुम्हाला सांगेल ॲट द टाईम ऑफ ATP फॉर्मेशन. पण अगोदर मात्र हे सर्व भाग नीट समजून घ्या. तर ही हिल रिॲक्शन जी आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन तयार होतात. या इलेक्ट्रॉन प्रोटॉनपासूनच नंतर मग ATP सिंथेसिस होते आणि NADPH2 तयार होतो. तो NADPH2 सांगण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर ॲर्नॉननं केलं. डॉक्टर ॲर्नॉन discovered H plus acceptor in photosynthesis. फोटोसिंथेसिस मधला H प्लस ॲक्सेप्टर कोण असतो, तर तो असतो NADP. ओके, NADPचा फुल फॉर्म आहे निकोटिनामाइड. हा को एन्झाईम आहे, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. तर अशा पद्धतीने इनडायरेक्टली हे एकंदरीत डिस्कवरी होती. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. व्हॉट अबाउट द डिस्कवरी ऑफ दॅट photosynthetic experiments or experiments regarding to the photosynthesis. So see that all the things in detail. So in next lecture we are going to move toward that different photosynthetic pigments and their use in photosynthesis, as well as we are going to move toward, we can say it as how that light which participate in photosynthesis. Okay, so at first just see that all the things.